अगदी झटपट, दाट, मलाईदार आणि प्रत्येक घासात अप्रतिम चव असलेली साबुदाणा खीर. जाड बुडाच्या पातेल्यात चमचाभर तूप घालून आवडीनुसार सुकामेवा घेऊन हलका भाजून घ्यायचा. आता पातेल्यात अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवायचं. दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची. दुधाला चांगली उकळी आल्यानंतर त्यात 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घालायचा. मध्यम आचेवर एकसारखं हलवत शिजवून घ्यायचं. साबुदाणा पारदर्शक होत आला की अर्धी वाटी साखर घालायची. तुपात भाजून घेतलेला सुका मेवा बारीक कापून घेतलाय तो घालते. पुन्हा आता 4 ते 5 मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं. एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर साबुदाणा खाली चिकटून करपू शकतो. त्यामुळे एकसारखं हलवत राहणं गरजेचं आहे. एकादशी स्पेशल साबुदाणा थालीपीठ, साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा रेसिपी नक्की पहा. बस, आपली मलाईदार, स्वादिष्ट आणि परफेक्ट साबुदाणा खीर तयार आहे. गरमागरम खायला छान लागते, पण फ्रीजमध्ये थंड करून खाल्ली तरी तिची चव अप्रतिमच लागते. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.